तर सर्व जाती धर्मातील लोकांनी आपल्या जातीच्या मागे उभं राहावं असं जरांगे यांनी म्हटलंय। सामान्य जातीच्या बाजूने उभं राहावं तर लोक निवडून देतील असंही जरांगे म्हणतात। कुणी कितीही जागा देण्याची वचनं दिली तरी सुद्धा त्याकडे जाऊ नका असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। संभाजीनगरला होते तुम्ही, ओवेसी ही संभाजीनगरला होते, भेट होणार अशी चर्चा होती। काही त्यांच्याकडून मेसेज आहे का तुम्हाला भेटण्यासंदर्भात किंवा काही बोलणं झालंय का? जरी सगळ्या मुस्लिम बांधवांच्या किंवा ओवेसी साहेब असतील किंवा सगळ्या जाती धर्मातले जे लोक आहेत यांनी कोणत्या पक्षाला धरून जर हे राहिले तर यांना ते कधीच मोठं नाही होऊ देणार। त्याच्यापेक्षा आपल्या जातीच्या बाजूने जर ते उभा राहिले तर मग जातीच्या बाजूने उभा राहिल्यावर जे जे लोक जातीच्या बाजूने उभा राहिले त्यांनी समान दुःख आहे सारखं सगळ्यांचं, त्यांनी एक व्हायचं। पलटले सत्ता, झाले सत्ताधारी तुम्ही, ही आयडिया करणं खूप गरजेचं आहे। आता ते पटून घ्यायचं नाही घ्यायचं ज्या त्या जातीच्या नेत्यांवर अवलंबून येते। मी आजच सावध करतो सगळ्या जातीतल्या नेत्यांना, तुम्हाला जरी 10-5 जागा दिल्या, कुठं 2 दिल्या, 3 दिल्या, कुणाला 20 दिल्या, काही दिल्या, ते तुमचे लोक निवडून येऊन देणार नाहीत आणि मोठे होऊ देणार नाहीत। त्यापेक्षा सामान्य जातीच्या बाजूला राहा, लोकांच्या बाजूने राहा। हे लोक आपलं सारखं दुःख असल्यामुळं सामान्य लोक कचाकच निवडून देते सगळ्यांना, आणि तुम्हाला जे हस्तगत करायची सत्ता ती मिळत, तिथं जाऊन तुम्हाला हस्तगत होणार नाही। हे शब्द माझा तुम्हाला निवडणूक झाल्यावर आठवल, पण त्या टायमाला तुमच्या हातातून वेळ गेलेली असणार। कॅमेरामॅन हर्षल निकमसह नजीर खान, TV9 मराठी, अंतरवेली, सराटी, जालना।